नमस्कार मैत्रिणींनो, शुभ संध्याकाळ. आपण आज ज्वारीच्या पिठाची खारी मठरी बनवणार आहोत. त्यासाठी साहित्य बघा, हे सगळे मसाले पावडर, मीठ, जिरे, धना पावडर, कलौंजी, नंतर लाल मिरची पावडर, हा चाट मसाला, नंतर हे हळद, मीठ आणि हे सगळे मसाले आणि ज्वारीचं पीठ. 2 वाटी ज्वारीच्या पिठापासून हे बनवणार आहोत. तर हे ज्वारीचं पीठ कसं असतं, ग्लुटेन फ्री असतं ना, गव्हाच्या पिठासारखं नाही, अजिबात त्यामध्ये ग्लुटेन नसतं, त्यामुळे ही खूप चांगली असते. तर 2 वाटी ज्वारीच्या पिठाला 2 वाटी पाणी घ्यायचं. गॅसवर आपण पाणी ठेवूया. थोडंसं हे गरम पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं, म्हणजे थोडंसं गरम पाण्यामध्ये हे भिजवायचं, म्हणजे चांगली येते मठरी, तिला चव पण येते छान. दोन वाट्या घेतल्या ना आपण पिठाच्या, थोडंसं 2 टीस्पून तांदळाचं पीठ टाकायचं आणि थोडंसं तेल, टाकायचं. आता हे पाणी आपलं गरम झालं थोडं, की आपण हे सगळे मसाले टाकूया त्यामध्ये. आणि आपण सर्वप्रथम मीठ टाकूया विरघळण्यासाठी पाण्यामध्ये. मीठ, नंतर जिरी, थोडं जाडसर पदार्थ अगोदर टाकायचे, म्हणजे ते थोडे पाण्यामध्ये उमळतात. नंतर कलौंजी पण टाकूया ह्याच गरम पाण्यात. तर त्या पाठोपाठच आपण हे टाकायचं, हे पावडर मसाले आहेत की नाही आपले, धना पावडर, जिरी, नंतर लाल मिरची पावडर, हळद आणि चाट मसाला, किंवा तुम्ही आमचूर पावडर पण घाला, ते पण चालते. आता हे थोडं गरम झालं पाणी की त्यामध्ये पीठ आपण हलवून घेणार आहोत. जसं आपण उकड कशी काढतो तशी, पण फारशी उकड नाही काढायची, थोडीशी. घट्ट मळून घ्यायचं, म्हणजे चांगल्या होतात मठऱ्या. ठीक आहे, ताई गरम झाले पाणी, मी पीठ सोडते 2 वाट्या. त्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ टाकूया. तांदळाचं पीठाने बाइंडिंग येईल आणि क्रिस्पी होतात. थोडंसं टाकायचं. आपलं पीठ आता मिक्स झालं आहे. आपण 1-2 मिनिट झाकण ठेवूया त्यावर, 5 मिनिट, आणि मळून घेऊया. आणि मग मठऱ्या
पीठ मळताना दाखवते आणि करताना पण दाखवते. तर असं आपलं हे पीठ गरम असल्यामुळे आपण ते असं ग्लासाच्या साहाय्याने आपण हे मळून घ्यायचं. एवढंच की ते घट्ट मळावं लागतं. पीठ घट्ट मळलं तरच त्या क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात, नाहीतर मग त्या नरम पडतात. हे महत्त्वाचं. घट्ट मळायला पाहिजे. घट्ट मळायला तरच त्या चांगल्या होणार. आपण एक 5 मिनिटाच्या रेस्ट नंतर हे आता लाटायला घेऊया. थोडंसं सॉफ्ट होतं, एकदम पातळ लाटायचं. आपण अशा लांबट कापल्या तरी पण चालतील ना, मैत्रिणीला, किंवा अशा चौकोनी कापल्या तरी पण चालतील. तुम्हाला जशा आवडतील तशा. असं काही प्रॉपर शेप नाही आहे की तुम्ही ह्याच शेपच्या करा. आणि एक आहे, खाली पीठ लावल्यामुळे त्या पटपट निघतात बघा, चिकटत वगैरे नाहीत. किंवा ताटातून अशा उलटण्याने काढायच्या. उलटण्याने घेऊन अशा ताटामध्ये काढायच्या. एक 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 काढत बसायची पण गरज नाही. पीठ लावायचं मात्र खाली लाटताना. अजून एक करून दाखवते मी. तर आपल्या ह्या बघा अशा लाटून झालेल्या आहेत. अशा मोठ्या मोठ्या लाटल्या तरी पण चालतील, म्हणजे कापताना अशा मोठ्या मोठ्या कापल्या तरी पण चालतील. हे बघा 2 वाट्यांच्या एवढ्या झाल्या, 2 वाटी पिठाच्या. मग बाकीचं जिन्नस काही नाही त्यामध्ये, मसाले पावडर वगैरे हे. चला तर आपण आता तळायला घेऊया. ह्यानं मंद आचेवर तळावे लागतात. सगळ्यानं आपलं तेल आता तापलंय बघा, छान येतात. आपण लाल तिखट टाकलं ना त्यामध्ये, थोडा कमी गॅस करायचा. लो टू मीडियम फ्लेम अशी ठेवायची.
ते आपणच तळून वरती येतील, हलवू नका. आता आपण लो केलेली आहे फ्लेम. लो फ्लेमवर त्या चांगल्या कुरकुरीत होतात. फास्टवर लागतात, जळतात. मैत्रिणींनो, तर आपली ही अशी ज्वारीची मठरी तयार आहे. एकदम ग्लुटेन फ्री आहे बघा. म्हणजे अर्धा किलो ज्वारीच्या पिठापासून एवढी मठरी बनते. कशी सुंदर आली बघा. आणि टेस्ट तर खूपच छान आहे, एकदम कुरकुरीत. तुम्हाला मी एक तोडून दाखवते. हां बघा. आणि तेल नाही लागत, काय नाही, अशी होते. ज्वारीपासून बनवलेली आहे ना, म्हणून अगदी छान होते, पौष्टिक आणि चांगली. जरूर बनवा हा सगळ्यांना. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.